जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीची वेळ आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाबरोबर अनेक लोक या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खंबीरपणे उभा आहेत. नुकताच झालेल्या महानगरपालिकेमध्ये निकाल हा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षावर राहिला आणि आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आमचे सर्व उमेदवार हे सक्षम आहेत आणि मला विश्वास आहे की आज ताकदीनं आम्हा सगळ्यांच्या मागे सर्वच गावातून आज खऱ्या अर्थानं आमच्या उमेदवारांना ताकद देण्याची भूमिका आज सर्वसामान्य जनता स्वीकारणार आहे. आदरणीय सतेज पाटील साहेब असतील किंवा आमचे सर्व मित्रपक्षाचे आमचे नेते असतील, आज ह्यांच्या माध्यमातून अनेक उमेदवार उभे आहेत. त्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसमय वातावरण हे आज आम्हा सगळ्यांना दिसते आणि मला विश्वास आहे की आज आमचे उमेदवार बहुसंख्येनं आज सत्ता देखील येईल आणि निवडून देखील येतील. मतदारांना काय आव्हान करणार? माझ्या सर्वच मतदारांना विनम्र विनंती आहे. आज 8-9 वर्षानंतर मतदान होते. आज लोकशाही ही टिकली पाहिजे, लोकशाही जगली पाहिजे या उद्देशानं काँग्रेस पक्ष लढाई उभा करायला लागलेला आहे आणि हा लढा आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढे आणि तीव्र करण्याचा प्रयत्न आमचा निश्चितपणे सुरू आहे. कारण जेव्हा एक बाजू सत्ता जास्त एका बाजूला झाली तर हुकुमशाहीची वाटचाल ही आज खऱ्या अर्थानं वाढत असते आणि वाटचाल वाढू नये या उद्देशानं लोकशाही टिकण्यासाठी आज काँग्रेस पक्ष हा लढा देशभरात देतात. त्यामुळे माझ्या सर्व मतदार बंधूंना विनंती आहे की आज काँग्रेस पक्षाच्या मागे ताकदीनं उभा राहण्याची जबाबदारी आज सर्व मतदारांनी घ्यावी.